गुड मॉर्निंग, सुप्रभात. अकूज किचनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. जी सर्व तयारी झाली आहे. हे आहे बेसन पीठ, कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर. हे आहे धना पावडर आणि ओवा आणि जिरा. सगळ्यात आधी आपण मिरची, लसूण आणि ओवा, जिरा यांची बारीक पेस्ट करून घेणार आहे. बघत राहा. बघताय तुम्ही आता लसूण, मिरची, ओवा, जिरा यांची मी बारीक पेस्ट करून घेतलेली. जास्त पण बारीक नाही आहे, मीडियम. आता मी याला भांड्यात काढून घेतो एका. मी आता लसूण मिरचीची पेस्ट भांड्यात काढली आहे. आता मी त्यात डाळीचं पीठ टाकतोय. बघत राहा अकूज किचन. बघत राहा अकूज किचन. यात आपण आता धण्याची पावडर, चवीनुसार मीठ, थोडी हळद ॲड करून घेणार आहे. आता मी याच्यात मीठ, हळद, धने पावडर मिक्स केलेलं आहे. आता कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे. मी आता त्या पिठामध्ये कांदा आणि कोथिंबीर पण ॲड करून घेतो आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा, स्वस्त राहा आणि बघत राहा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं गरमागरम पकोडे चहासोबत खूप झकास लागतात. नक्की करून बघा. आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं एकजीव आता झालेलं आहे. याला मी 10 मिनटं असंच ठेवणार आहे. 10 मिनटानंतर चांगलं कडक तेलामध्ये याला आपण तळणार आहोत. हाय फ्लेमवर आपण याला तळणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण की मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता 10 मिनटं झालेले आहेत आपल्याला कोटिंग करून. ह्याला मी आता छान तळून घेतो. बघत राहा अकूज किचन. मस्त खा, स्वस्त राहा. बघा आपलं तेल आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता मी पकोडे बनवायला सुरुवात करतो. बघा गरमागरम पकोडे आजच्या पावसाळी वातावरणात खूप छान लागतात. नक्की एकदा ट्राय करा. नाही तर सरळ माझ्या घरी या. आपले खूप खूप स्वागत. बघा गरमागरम पकोडे तयार. फायनली आजची रेसिपी तयार आहे. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.